धुळे तालुक्यातील बोरविहीर गावातील शेतकरी रखमाजी गवळी याच्या शेतातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी 6 म्हशी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेत सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोठ्यात शिरून नियोजनबद्ध पद्धतीने म्हशी पळवून नेल्या। सकाळी गोठ्यातील म्हशी गायब असल्याचं लक्षात येताच रखमाजी गवळी यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र काहीच धागादोरा लागला नाही। या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला असून आधीच विविध समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे। एकीकडे जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न, हमीभावाचा प्रश्न अभाव, तर दुसरीकडे वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। धुळे जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याची चर्चा असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे शेतकरी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। रखमाजी सैदू गवळी, राहणार बोरविहीर, गट नंबर 106। या शेतातून मी छोटंसं शेड बांधलेलं आहे। तिथे माझ्या 10-11 म्हशी राहायच्या। 10-11 म्हशीमधून 6 म्हशी गेल्या माझ्या, 3 पालड्या गेल्या, 1 डेबीचं पोतं, 15 पेंड्या चाऱ्याच्या गेल्या, 1 दुधाची कॅन बी गेली। पोलीस कंप्लेंट केलेली आहे। चालेल। माझं कमीत कमी 8-9 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। किती होते म्हशीची? 6 म्हशी होत्या। काय बरं? 1.5 लाख रुपये। किती दूध द्यायची ते म्हैस? 6 लिटर दूध द्यायचे। तुमची आता माझी मागणी आहे, आम्हाला भरपाई पाहिजे, बस काय शासनाकडं। पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आम्हाला, ही माझी नम्र विनंती। नमस्कार, मी वाल्मिक सोनवणे, बोरविहीर पोलीस पाटील। काल आमच्या बोरविहीरला सैदू विठोबा गवडे यांच्या शेतामध्ये रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरांनी 6 म्हशी आणि 4 पाळल्या बरोबरच 1 डेपीचं पोतं, 1 कॅन आणि बादली ही सुद्धा त्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। आणि त्यांची हिंमत एवढी की याच ठिकाणी फिरवून त्यांनी शेतकऱ्यांच्या या म्हशी चोरून त्यांनी नेल्यात आणि बरोबर त्यांनी एक रेकीसारखं काहीतरी केलं असावं असा आमचा अंदाज आहे। आणि त्या ठिकाणी कोपऱ्याला जो हेला होता तर त्या हेल्याला सुद्धा त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत की जेणेकरून या ठिकाणी गोंधळ होऊ नये किंवा त्या ओरडू नयेत, या पद्धतीने त्यांनी तो प्लॅनिंग करूनच ते घेऊन गेलेले आहेत। आणि आमच्या बोरविहीरमध्ये आजच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी ही चोरी झालेली आहे। आतापर्यंत जे बुरटे चोर होते तर ते 2-4, 5-10 बकऱ्या वगैरे, छोट्या छोट्या वासऱ्या, हे मोटर वगैरे असे ते चोरत होते। परंतु ही जी मोठी चोरी आहे तर ही खूप मोठी, म्हणजे त्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे की बिचाऱ्याने एवढं मोठं शेड वगैरे जे उभं केलेलं आहे तर हे सुद्धा सोसायटीचं कर्ज काढून त्यांनी हे केलेलं आहे। आणि आता क्लायमेट चेंजमुळे शेतीमध्ये पिकत नाही आणि म्हणून हा जोड व्यवसाय त्यांनी या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय म्हणून जोड व्यवसायाकडे, की इथून काहीतरी आपल्याला अर्थार्जन मिळेल आणि आपली उपजीविका सक्षमीकरण होईल, आपलं कुटुंब चालेल, मुलाबाळांचं आरोग्य, शिक्षण वगैरे या दुधाच्या व्यवसायामधून होईल असा त्यांचा तो मानस होता। आणि तरुणांनी शहराकडे न जाता आपल्याच शेतामध्ये, आपल्याच गावामध्ये रोजगार उपलब्ध होईल या अनुषंगाने त्यांनी हे ज्या ठिकाणी छान असं गोठ्याचं व्यवस्थापन केलेलं होतं आणि याच दुधाच्या म्हशी त्यांनी चोरून नेल्यात। आजच ते उघड्यावर पडलेलेच आहेत। तर या ठिकाणी 6 म्हशी चोरल्यात। एका म्हशीची किंमत आजच्या तारखेला फक्त आपण धुळे मार्केटचा जर हिशोब केला तर 1.5 लाख रुपये ही एका म्हशीची किंमत होती, म्हणजे 6 म्हशी गुणीला 1.5 लाख या पद्धतीने। आणि अतिशय छान जातवान अशा त्या पारड्या पण होत्या, म्हणजे जवळपास 10 ते 12 लाख रुपयाचं या गरीब शेतकऱ्याचं हे नुकसान झालेलं आहे। हो, रात्री 2 वाजता पोलीस कंप्लेंट पण झालेली आहे आणि आताच माननीय धनंजय पाटील सर पोलीस निरीक्षक, त्याच्यानंतर कृष्णा पाटील सर, ललित खडगे हे येऊन त्यांनी पंचनामा वगैरे केला आणि त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे की आता आम्ही याच्यावर पूर्ण ताकदीनिशी आम्ही याचा पाठपुरावा करू। आणि सोबतच आमचे सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी आमदार साहेबांकडनं पण विचारणा करून
आमदार साहेबांचे पण फोन येऊन गेलेत. माननीय माझे नाव अरुण राजेंद्र डमढेरे. तर या चोरीमागे जी घटना घडलेली आहे त्याचा तर आम्ही सर्व गावकरी निषेध करतच आहोत. सोबतच सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सिग्नेचर वगैरे घेऊन आम्ही एक निवेदन टाईप करून आम्ही कार्यकारी दंडाधिकारी सोबतच जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना आम्ही ते निवेदन सादर करणार आहोत. वेळोवेळी आमच्या गावात पुन्हा या चोऱ्या होत आहेत आणि पूर्वी छोट्या मोठ्या चोऱ्या होत होता, आता त्यांनी विस्तृत रूप घेतलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की कायद्याचा जरा वचक दाखवायला हवा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि या चोरांना एकदा सबक शिकवायला हवा. आणि माझ्या गावाकडे किंवा माझ्या गावातल्या गुराढोरांकडे चोरांची नजर जाऊ नये अशी आमची विनंती आहे. थांबतो.